एका दिवसात इतकी कामं, स्वयंपाक, कपडे, घर आणि तरीही गरमागरम जेवण, हे सगळं मी कसं मॅनेज करते? चला माझ्यासोबत पूर्ण दिवस घालवूया. आजचा दिवस खूप व्यस्त आहे. कपडे धुणं, घर आवरणं, स्वयंपाक आणि अजून कितीतरी कामं. पण या सगळ्यात मी वेळ कसा मॅनेज करते ते आजच्या व्हिडिओमध्ये पहा. आणि हो, कालचा व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण तब्येत ठीक नव्हती. आता बरी आहे आणि पुन्हा तुमच्यासोबत आहे. चला सुरुवात करूया. घरात कामांची कधीच कमी नसते. दिवसाची सुरुवात झाली की एकामागे एक काम सुरू होतात. पण आता मी सगळी कामं वेळेचं नियोजन करून करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कामही व्यवस्थित होतात आणि स्वतःसाठी थोडा वेळ मिळतो. सर्वात आधी कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावले. मशीन काम करत असताना मी घरातली बाकीची कामं सुरू केली. घर आवरणं, स्वयंपाक, घर स्वच्छ करणं आणि रोजची छोटी मोठी कामं. अशी कामं एकत्र केली की वेळ खूप वाचतो. आजच्या जेवणासाठी बनवते अगदी आपल्या घरगुती स्टाईलची शेवभाजी. कमी साहित्य, झटपट तयार होणारी आणि खूपच चविष्ट अशी ही भाजी आमच्या घरी सगळ्यांना आवडते. त्यासोबत बनते थंडगार व्हेजिटेबल रायता. जेवणात रायता असला की जेवणाची चव अजूनच वाढते, नाही का? आणि आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची शान म्हणजे गरमागरम भाकरी. भाजी, भाकरी आणि रायता एवढा साधा मेनू असला तरी घरच्यांसोबत बसून खाण्याचा आनंदच काही वेगळाच असतो. तर इथे ना मी माझ्याकडे हे मातीचं भांडं आहे जे मी काढलं होतं आणि आज मी ठरवलं होतं की मी त्याच्यातच भाजी बनवीन. मी ना आपल्या काळं वाटण तयार करून घेतलं आणि मग तेल तेल घातलं, मोहरी घातली आणि ते वाटण छान भाजून घेतलं. त्याच्यात आपले जे काही बेसिक मसाले असतात. आज ना थोडी चमचमीत भाजी करायची इच्छा होती, थोडी तिखट, कारण ना कालच्या औषधांमुळे ना तोंडाला चवच नव्हती. त्यामुळे मी विचार केला की छान अशी तिखटची भाजी करू, कारण मुलांचा तर डबा ऑलरेडी गेलाच होता शाळेमध्ये. सो मुलं तर हे खाणार नव्हते. म्हणून इथे ना मी थोडं जास्त तिखट घातलं आहे, हळद घातलं आहे. तुम्ही तुमच्या अनुसार तुमचं प्रमाण डिसाईड करू शकता की तुम्हाला कसं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मी छान असं मिक्स अँड मिक्स करून घेतलं त्याला. आणि ना थोडंसं तेल सुटस तर मी ना त्याच्यावर झाकण ठेवलं होतं. तशी मस्त अशी ना माझी भाजी तयार झाली. मला अनेकदा विचारतात, एवढी कामं एका दिवसात कशी होतात? माझं उत्तर एकच आहे, एका वेळी एक काम आणि योग्य नियोजन. जेव्हा एखादं काम सुरू असतं तेवढ्यात दुसरं छोटंसं काम पूर्ण करायचा प्रयत्न करते. त्यामुळे दिवसभराची धावपळ थोडी कमी वाटते. तर एकीकडे माझी भाजी मी झाकण लावून ठेवली होती वाफ यायला. तर इकडे ना मी जे काही मी नाश्ता वगैरे झाल्यानंतरचे, डबा झाल्यानंतर जे काही भांडे मी घासून ठेवले होते ते मी आवरायचा प्रयत्न करत होते. कारण तेवढाच न ओटा मग आपला स्वच्छ राहतो आणि जास्त पसरलेला नसतो. आणि मग जेवण झाल्यानंतर जे काही क्लिनिंगचं काम होतं ना ते माझं तेवढंच कमी होतं. सो इथे ना मी कन्सिस्टन्सी मिक्स करण्यासाठी ना थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये. तुम्ही पाणी तुमच्या अकॉर्डिंगली घाला. मला थोडंसं ना रस्सा पातळ आवडतो. बघा इकडे मी तुम्हाला तेच दाखवते की माझा रस्सा किंचित पातळ असतो, कारण मी बघितले की शेव घातली ना आणि ते थंड झालं की शेवनं थोडं पाणी ॲब्झॉर्ब करून घेते. त्यामुळे ना मी थोडंसं पाणी जास्त घालते त्याच्यामध्ये. सो इथे भाजी तर माझी झाली होती आणि मी ना इथे काही व्हेजिटेबल रायतासाठी काकडी, कांदा, टमॅटो असा छान आधीच चॉप करून ठेवला होता. तो चॉप झाल्यानंतर मी छान त्याच्यामध्ये ना दही घातलं, मिरीपूड घातली आणि आपलं मीठ नाही घातलं. एक छोटीशी मी टीप देईल की मीठ ना तुम्ही वेळेवर घाला, कारण आपण याच्यात काकडी आणि कांदा, टमाटा घातलेला आहे ना, तर मीठ घातलं तर लगेचच त्याला पाणी सुटतं. मला थोडं जेवायला बसायला वेळ होता. सो मी विचार केला की मीठ हे ना मी थोडंसं नंतर घालते. त्यामुळे ना काय होतं ते की चटणीला किंवा रायताला ना पाणी सुटत नाही. नाहीतर काय होतं, जोपर्यंत आपण जेवायला बसतो त्याच्यात पूर्ण पाणी सुटलेलं असतं आणि मग ते मला पर्सनली विचारलं गेलं ना तर मला नाही आवडत तसं. सो इथे मी छोटीशी तुम्हाला टिप देईल की जेव्हा तुम्ही जेवायला बसाल तेव्हा तुम्ही मीठ नक्की घाला. असा झाला माझा आजचा दिवस.
तुम्हीही घरातली कामं नियोजन करून करता का, की प्रत्येक दिवस नवीन आव्हान घेऊन येतो? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द गुज्जू पुणेकरला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तुम्हाला रोजचं साधं आयुष्य, घरगुती रेसिपीज, लंच बॉक्स आयडियाज, मराठी लाईफस्टाईल व्लॉग्स आणि गुजरातची चव, पुण्याची माया एकत्र अनुभवायला मिळेल. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत